आणि ब्रेकनंतर बघूया पुढची बातमी। तुम्हाला जर नॉनव्हेज पदार्थ खूप आवडत असतील आणि त्यातही चिकन जर खूप आवडत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। चिकन खाताना एका 20 वर्षीय मुलाच्या अन्ननलिकेत हाड अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मात्र चिकन खाताना हे हाड मुलाच्या अन्ननलिकेतच कसं अडकलं हे कळलं नाहीये। 7 दिवसांनी या मुलाला त्रास सुरू झाला आणि त्यानं डॉक्टरकडे धाव घेतली, तेव्हा हे हाड अन्ननलिकेतून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलं। आणि दरम्यान अन्ननलिकेतून यशस्वीरित्या हाड बाहेर काढणारे डॉक्टर अजय डोईफोडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवार यांनी। तरुणांनी चिकन खाल्लं, परंतु हा चिकन खात असताना चिकनचा बोन हा कधी अन्ननलिकेमध्ये गेला हे त्याला कळलंच नाही। मात्र 8 दिवसानंतर अति त्रास झाल्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली आणि 8 दिवसानंतर जो अन्ननलिकेमध्ये बोन अडकला होता तो बाहेर काढण्याची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया ज्या डॉक्टरांनी केली ते अजय डोईफोडे आपल्यासोबत आहेत। आपण डॉक्टरांकडून बातचीत करूया की नेमकं हे त्यांनी सक्सेसफुल ऑपरेशन केलं कसं। नेमकं ऑपरेशन तुम्ही सक्सेसफुल कसं केलं? ही एक साधारण एक युनिक अशी सिच्युएशन होती की हा मुलगा जेव्हा त्याला कळलं की त्यांनी खाताना काहीतरी अडकल्यासारखा भास झाला आहे, त्यांनी ते पाणी पिऊन थोडंसं क्लिअर करायचा प्रयत्न केला, पण त्रास कमी नाही झाला। त्याच्यानंतर तो डॉक्टरकडेही गेला, डॉक्टरनेही काही औषधं दिले तरी त्याचा त्रास कमी नाही झाला। मग त्यांनी स्पेशलिस्टची धाव घेतली आणि तो जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला चेक करताच मला क्लिनिकली वाटलं की ह्याच्या घशात चिकनचं हे हाड अडकलं आहे। तर आम्ही त्याला ताबडतोब ॲडमिट केलं आणि CT स्कॅन केला। CT स्कॅनवर कन्फर्म झालं की जवळजवळ 9x6 मिलीमीटरचं चिकनचं हाड त्याच्या घशाच्या अन्ननलिकेच्या खालच्या आणि वरच्या भागाच्या मध्यभागा आणि वरच्या भागाच्या जंक्शनमध्ये ते अडकलं आहे आणि तिकडे थोडंसं त्या अडकल्यामुळे इन्फेक्शनही साधारण झालं होती, सूज तयार झाली होती। तर अशा अवस्थेत आम्ही काढत नाही, ही पहिला आम्ही इन्फेक्शन कंट्रोल करून घेतो आणि एकदा इन्फेक्शन कंट्रोल झालं मग हे जनरल ॲनेस्थीसिया म्हणजे कंप्लीट भूल देऊन हे दुर्बीणद्वारे म्हणजे स्कोपीद्वारे आम्ही हे काढून घेतो। त्यामुळे आपण जर पाहिलं तर जेव्हा असा काही प्रकार घडतो लहान मुलांकडून तरुणांकडून तेव्हा ताबडतोब डॉक्टरांकडे जी धाव घेतली पाहिजे, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे किंवा जर खूप दिवस राहिलं तर काहीतरी अनुचित असा प्रकार घडू शकतो, त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं हे खूप महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅनसह तुषार रुपनवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।